एक जरी आयोजकांमधील कोणी असेल ना तरी तो सामना चालू करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. यस, फलंदाज का थांबलेत अजूनही? हा, बॉल चेक केले पाहिजे, सगळ्यात महत्वाचं ते आहे. मॅडी, तुमच्याकडे त्याच्यासाठी गाणं आहे काय कुठलं? आहे मग लावा. ठरलेला आहे बाई, वातावरण निर्मिती झाली पाहिजे. सामना थंड पडलाय. येस, सगळ्यांना ऑनस्क्रीन आपण बघू शकाल, आयोजक आपण बघू शकाल. अंपायरच्या हातामध्ये बॉल आहे, तुम्ही लवकर जा. अरे बॉल जुनं काय नवीन घ्यायचं असतं. बरं, या तसेच पाटील जुनं काय झालं त्यात. येस, नेरे संघ आई एकविरा नेरे संघ दाखल झालाय सलामीची जोडगोली मैदानाकडे. आदित्य मस्कर आणि त्याच्या बाजूला सोबत आहे 55 नंबरची जर्सी अर्थात प्रवीण. बॉल चेक केले पाहिजे, सगळ्यात महत्वाचं ते आहे. तिसरा सामना सिया अँड वैशाली स्पोर्ट दहिसर विपक्ष TMCC वामिका 11 अँड लक्की 11 बोरखार. आणि चौथा सामना असेल ग्रीष्मा 11 मोठीजी विपक्ष कैलासवासी कृष्णा काथारी कटेकर भैरवनाथ क्रिकेट संघ धुतुम. या संघाने उद्याच्या लॉट मध्ये आपण तयारीत राहायचं आहे. सामना का थांबला याचं उत्तर आपल्याला मिळालंय. असतील खुर्च्या तर होतील चर्चा. थल संघ बॉडी लँग्वेज थंड पडू नका, सामना होणार. नेरेकर काय घाबरू नका, हे महत्वाचं आहे. कानान थोक्या वाहल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय आता काही नाही. सगळं तर सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येते अजिबात नाही आई, या महत्वाचं आहे. सगळा झाला तुमचा सगळा, नाही तर होती ती गोष्ट खपवाला आम्हाला. खरं आहे का नाही? आम्हाला घरात जावंच आहे बाबा, ते आमची गौर वाट बघते आमची, कधी येतील डबा कधी बनवू. काल एक तर दांडी झाली, आज प्रिन्सिपल सोडणार नाही.
येस झालंय का सगळं ओके नाही झालं अजून बापरे हॅलो नक्की चालू करू नये हा त्या महत्वाचं आहे वाजलं किती बघा घरी आल्या 3:45 मॅडी तुझ्याशिवाय स्पर्धेला महत्व नाही तू लवकर ये बाबा या सामन्याला सुरुवात करूया सलामीची जोडगोली मैदानाकडे दाखल झाली स्ट्राईक एंडला असेल प्रवीण सोरगे तर नॉन स्ट्राईक एंडला आहे आदित्य मस्कर मागच्या सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू ठरला होता काय भेदक गोलंदाजी फलंदाजी केली होती एका बाजूला अलिबाग अर्थात थळ टीम बघतोय तर दुसऱ्या बाजूला नेरे संघ आई एकविरा नेरे संघ बघू शकाल ग्रीन सिग्नल येतोय क्वालिफाईड पंचांच्या वतीनं यस विशाल पाटील सर आहेत शुभम कदम आहेत नंदू पाटील सर आहेत 3 दिग्गज पंचांची फौज या मैदानावर बघायला मिळते पहिला चेंडू भरदा भरदा भन्नार काय तेच तरणार 3:45 वाजता देखील मैदानाला नव्हे तर त्या खेळपट्टीला आग लावली जाते काय फुलातून भेदक माराय सुपर्ब सुपर्ब पहिला षटक फेकण्याकरता आलाय गोलंदाज सुमित पत्रे जबरदस्त चेंडू तेवढ्या ताकदीने आडव्या बॅटने खेळलाय एकदा पूर्ण केली आहे 17 नंबरची जर्सी आडव्या फेकेल चेंडू फंबल झालाय आर्यन 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 मिस्टर ISPL ची तिकीट घेऊन येणारा 17 नंबरची जर्सी फंबल झाली आहे दबाव दबाव आणि दबाव 2 धावा मिळतात 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय 2 धावा सुमित पत्रे पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवर पुन्हा एकदा परतताना दिसेल का आता स्ट्राईक एंडकडे आहे फलंदाज प्रवीण सोरगे ओ भन्नार वेग चौथ्या स्टंपवर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आणि अलगद पकडलाय मी म्हणेन काय गोलंदाजी आहे खेळपट्टी आजही काल आपण बघितलं अंतिम क्षणामध्ये 24 चेंडूचा खेळ झाला होता वाकलच्या विरोधात गोडसईनं 17 चेंडू डॉट फेकले होते आज काय घडेल काढायला पाहिजे खेळपट्टी महत्वाची आहे येस नितीन यांच्या नक्कीच हृदयाला ठोके वाढत आहेत एक धाव दुसरी धाव मिळेल का यस अडवलं चेंडू सुपर दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता हे काम केलं जातं क्षेत्ररक्षकाचं नाव आहे पवन खंडाजी पन्नालगड जेव्हा घेतला तेव्हा 60 मावल्यानिशी घेतला होता कोंडाजी बरजंदांनी इथं पवन कोंडाजी काय करतोय उडता हुआ पवन हमने देखा है पहिल्या सामन्यामध्ये पवन मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार होता फटका क्लास आहे बरं तू चेंडू अडवलाय ओहो अफलातून चीनची भिंत उभी आहे 21 नंबरची जर्सी अर्थात तो आहे क्षेत्ररक्षक अशांक साखरकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला होता अगदी प्रत्येक जण सज्ज झालाय ही स्पर्धा सोडायची नाहीये 4 ते 5 त्यांनी सांगितलं होतं मगाशी बाईट मध्ये की 4 ते 5 स्पर्धा मी हरलोय मी आजारी असतानाही माझ्या कर्णधाराला सांगितलंय तुला खेळायचं आहे आपल्या संघाला जिंकण्याकरता तुला खेळायचं आहे फटका फसलाय नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तत्वत घडलंय का सिंगल नव्हे तर बघा दुसऱ्या धावेत रनआउटचा धोका ओ मोठी चुकी 2 धावा पूर्ण होत आहेत या 2 धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय संघ पोहोचेल 6च्या घरात पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय
धावा धापटला पाहू शकाल. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा बिनबाद 6. सामना 4 षटकांचा असेल परंतु उर्वरित 18 चेंडूमध्ये काहीतरी करावं लागेल. थल संघ ताकदवान आहे. अलिबाग वरून बिलॉंग करतोय. अलिबाग विपक्ष पनवेल. अलिबाग वर खऱ्या अर्थानं पनवेलचा कधीच मला वाटतं जिल्हा परिषद अध्यक्षपद स्वीकारलं नाही. पण शिरडोनच्या सुपुत्रानं ती किमया करून दाखवली आहे आणि हा अभिमान आहे मला पनवेलकरांना. आणि भारतीय जनता पार्टीनं नक्कीच विश्वास दाखवला आणि मंगेश वाकळीकर साहेबांसारखा एक युवा नेतृत्व नक्कीच रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवताना दिसतोय. हा मान केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाला आहे. प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेश बालदी साहेब यांच्या अगदी निकटवर्ती आहे. मंगेश वाकळीकर साहेबांचे अगदी बंधुराज आमच्या सोबत जोडले गेलेत. अलिबाग विपक्ष नेरे. थळ विपक्ष नेरे. खरं तर थळ संघाचे जे बॅकर आहेत राजेंद्र पाटील सर असतील आणि मुक्कादम साहेब असतील प्रचंड खुश आहेत. संघाची कामगिरी बघून ते प्रचंड खुश आहेत. फसलाय. मोठा मसा करायला लागलाय. डावखुना फलंदाजाचा खेळ समाप्त झालाय. आदित्य भास्कर बॅक टू द पॅव्हिलियन. धाबा जर बघितलं तर तुम्ही आज ही खेळाडूंची प्रेक्षणीय गर्दी बघायला मिळते. पीयूष मुकादम त्यांचे चिरंजीव देखील प्रचंड खुश आहेत. त्यांचा संघ देखील अप्रतिम कामगिरी करतोय आणि हे गाणं देखील जबरदस्त वाजवलं गेलं मॅडीच्या माध्यमातून. मॅडी तू असल्यानंतर खरंच मॅडनेस असतो. हे वेगळं कधी कुठलं गाणं लावावं हे तुला बरोबर कळतं. वर्मावर घाव कसे घालायचं हे देखील तुला कळतं. परंतु काय घडलंय थल संघाचं ही एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावते. गोलंदाजाचं नाव आहे आर्यन खारकर. ISPL मध्ये अफलातून खेळ करणारा. आणखी एक परंतु चेंडू फरणार होईल. अर्धवर्तुळाच्या बाहेरून टुनकल उडी मारली आहे. चेंडू चौकार. खरकर जर बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर आईचे प्रचंड मोठे भक्त दिसतात. गाणं लागल्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज सांगून झाली येस आईचा धावा ते करताना दिसत आहेत. परंतु 4 वाजलेत बरोबर. आर्यन खारकर आणखी एक तडाखा असेल का की चेंडू पकडला जाईल. वस्त्र मुठी झेल कैद आणि काय झालाय. आणखी एक मोठा धक्का बसतोय आणि इनिंग नंबर 3 ला आलेला फलंदाज सचिन मोरे मैदानाच्या बाहेर. पण तो नावातच सगळं काय. आपल्या आई वडिलांनी जे नाव ठेवलं ना त्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. इट्स अ ब्रँडेड. आणि म्हणून हे ब्रँडेड विकेट एका मागोमाग एक. सुरुवातीचा दगड जो आहे ना जो प्रवीण चोरखे नावाचा तो थोडा मला मुरबाड वाटला. सध्याच्या घडला बाकीची माती भुसभुशीत निघाली एका पाठोपाठ. थोडक्यात सांगायचं झालं आगरी भाषेत जेवली ती उठली. काय घडलंय. काही जण सकाळचे 4 वाजता नाही चायनीज खातात. आता सोमवार नाही गुरुवार नाही ऑन दी स्पॉट. गॅस संपलाय. चूल पेटाला आता काय फुकण्यात नाही राहिल्या. चुली पेटतील कुठून. हा जाऊया सामन्याकडे. सामना अतिशय जबरदस्त आहे. आणखी एक ताकदवर फटका. परंतु अर्धवर्तुळाच्या बाहेर अगोदर चेंडूवर प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव. एका धावाने संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 11च्या घरात. दबाव निर्माण केलाय.
नेरे संघावर दबाव आहे, मग दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. खास करून प्रवीण सोरगेला अगदी संकटमोचक खेळ करावा लागेल. संघ अडचणीत आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये त्याला चांगला खेळ करायचा आहे. अभी नाही तो कभी नाही. ओहो हो, काय सुसाड वेग आहे. ओ ला जवाब, काय करावं या गोलंदाजीला. आग लावतोय. खेळपट्टीवर काहीतरी आहे. अमित परिसरांनी सांगितलं होतं खेळपट्टी ही पेट्रोल टाकून जाळली आणि म्हणून अजूनही काहीतरी ऊर्जा देते, परंतु ही ऊर्जा सध्या थल संघाच्या गोलंदाजाकडे आहे. आर्यन खारकर नाम तो सुना होगा. ओ हो, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर दंडित केलं जाईल. दिशाहीन चेंडू. पंचांचंही कौतुक करेन, या पॅनलला प्रभावित केलंय. एवढ्या दिग्गज टीम आहेत आणि एकही गोंधळ बघायला मिळत नाही. आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून संदेश शेळके सर कौतुकास्पद पात्र आहे. मैदानावरील खडा ना खडा, गवत ना गवत, अगदी कचरा आणि कचरा बारीक बघायला मिळतोय. पारदर्शक व्यवहार. 42वा चेंडू अवांतर, इट्स अ वाईट डिलिव्हरी बघायला मिळतीये. आर्यन खारकरच्या नावावर तर 42वा चेंडू असेल. फटका फसलाय, आणखी एक झेल पकडला जाईल का? यस, पकडलाय. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा आयुष साखरकर. वाचू खोसांचा भात सहज झोराचू. आता आहे ना, आता लगेच दम, कारण चायनीज खातान. गुढीपाडवाच्या दिवशी बोलतान म्हणजे गोड गोड खा, तिलगुल खा, गोड गोड बोला. अरे मकर संक्रांतीला गोड कसा बोलल? रोज चायनीज खाणार, रोज चायनीज बोलला. शिकलन काय अजूनपर्यंत? गमतीचा भाग सोडा. शिकलन काय? मग कसा एके दिवसानं गोड भरता येईल? पण तो गमतीचा भाग सोडा. एका पाठोपाठ विकेट मिळत आहेत. थळ संघानं अगदी सापळा कचून दाबलाय, गळा दाबला असं म्हटलं. तेरे संघाच्या फलंदाजाचा तर वावगं ठरणार नाही आहे. कोंडी फोडावी लागेल. एका तरी फलंदाजाला ती कोंडी फोडावी लागेल. जर या फलंदाजाकडे 4 व्हीलर गाडी असेल ना, तर ती आता चौथ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. फटका आणखी एक, पुन्हा एकदा अर्धवर्तुळाच्या बाहेर फटका जाताना दिसत नाही, एवढा भन्नाट वेग आहे. पूर्वी आम्ही शेकोटी पेटवायचो लहान असताना, गुंड्या असायच्या. आता गुंड्या बघायला मिळत नाही. तेव्हा एखादा भाताचं कणीस असेल आणि ते पडलं आणि म्हणून जास्त जर धक लागला तर पटकन बाजूला व्हायचो. आता तशा प्रकारचं फलंदाज थोडेसे धक लागल्यासारखे बाजूला होताना दिसत आहेत. एवढा भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडं. अर्थात पवन कोंडाची देखील येतोय. रायझिंग स्टार आहे थल संघाचा. आणखी एक नाका समोरून चेंडूला उडवलाय. कानाच्या समोरून अगदी शिट्टी 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 वाजवत गेलाय चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी फेकली आहे. सुपर्ब गोलंदाजी आहे. ताकद दचाकद, टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम दाखवावा लागेल फलंदाजाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घ्यावे लागतील. आणखी एक रिप्ले ऍक्शन. सुपर्ब. टाळ्याचा गजर गजर आणि गजर झालाच पाहिजे. क्या बात है. या गोलंदाजीने प्रभावित केलंय. खेळपट्टी अगदी प्रियसी झाली आहे, अगदी अलिंगन देत चालली आहे. सुपर्ब गोलंदाजी आहे. कमाल कमाल. फटका फसलाय स्वतःच्या फलंदाजीमध्ये. पवन कोंडाजीने झेल पकडलाय. आणखी एक धक्का, आणखी एक दे धक्का. फलंदाज बाद होईल. रोहन पाटील मैदानाच्या बाहेर.
झाल्याच पाहिजे. काय चर्चा आहेत, उत्सुकता अजून ताणली आहे. थळ की नेरे, नेरे की थळ. पवन कोंडाजी एका पाठोपाठ एक सरस चेंडू टाकतोय. ओहो, भन्नाड 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 वेग. आणखी एक शिलेदार मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत पवन कोंडाजी नावाचं हे वादळ घोंगावताना दिसतंय. 7 विकेट आतापर्यंत घेतल्यात. काय कमालीची गोलंदाजी आहे. कुठून एनर्जी आणतोय माणूस. अयांश वय वर्ष किती आहे? 22-23. प्रचंड मोठं भविष्य आहे. क्या बात है. पवनला शाबासकी दिली जाते. सुपर गोलंदाजी. आणखी एक खालच्या पट्टीत कुठला चेंडू ठेवायचा आणि कुठला चेंडू बाउन्स करायचा हे सांगावं लागत नाही पवनला. अगदी या 22व्या वर्षी देखील काय दीपक चेंडू फेकलेत. सुपर. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे पवन कोंडाजी करता. तीन षटकं फेकली पवन कोंडाजीनं. 11 धावा देत 7 विकेट मिळवल्यात. पवन कोंडाजी करता जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर गोलंदाजी आहे. मुकुंद गावण सरांच्या बाबतीत काय सांगावं. शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. कार्यतयाचे निस्वार्थ आणि बाक आहे म्हणून तर विधातकांना तयाचे धाक आहे. कारण मुकुंद गावण या पिरकोनचे नव्हे तर उरणचे नाक आहेत. जाऊया सामन्याकडे. सामना अप्रतिम आहे आणि आणखी एक तेज तर्रार गोलंदाज मैदानाकडे आलाय. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तो म्हणजे 21 नंबरची जर्सी अर्थात अय्यांश साखरकर. अशांक साखरकर माफ करा. वा सुपर डिलिव्हरी. कुठला चेंडू बाउन्स करायचा कुठला चेंडू खालच्या पट्टीत ठेवायचा हे सांगावं लागत नाहीये. जबरदस्त ट्रॅपिंग फटका मारणं बघायचा प्रयत्न होता पण चेंडू अडवला जाईल फेकला जाईल. सिंगल धाव. केवळ सिंगल धाव. क्या बात है क्या बात है क्या बात है. तिकडे असणारा ज्याने 2 झेल टिपलायत त्याचा आवाज जास्त आहे. त्याचं नाव आहे आयुष साखरकर. त्याने सुद्धा आतापर्यंत 5 झेल पकडलेत. क्या बात है. नफत बड़ा नखत बड़ा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. ओहो काल 17 चेंडू डॉट झाले होते यात अंतिम मुख्यच्या क्षणी वाकलन टीम. परंतु आज मात्र याही संघानं मला वाटतं आतापर्यंत 13 चेंडू डॉट खेळलेत. धावा धापटल्यावर केवळ आहेत 14. 5 बाद 14. नाजूक अवस्था करून ठेवली. अर्धा संघ गापून काढलाय. 13 डॉट. 14वा नाही होणार वन बॉसी मारे शेबार चौकार. चषकाचं खरं ते परवा 11 वाजलं ना डबल 1 आणि तिसरा 1 वरती बसलाय अर्थात मुकुंद गावण समेत.
आणि म्हणून या स्पर्धेला महत्व खूप आहे. प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतली आहे, परंतु खेळाडूंनी देखील सांगितलंय या स्पर्धेमध्ये आम्हाला नाव टिकवायचं आहे. म्हणून प्रचंड मेहनत, प्रचंड घाम गाळावा लागतो, एक एक धावा करता, एकेका विकेट करता. आणि म्हणून प्रत्येक सामना हा अगदी शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत रंगला जातोय. अशांक पुन्हा एकदा स्वच्छ झालाय. अर्धवर्तुळामध्ये पुन्हा एकदा चेंडू अडवला जाईल. तद्वत घडलंय काय, एक सिंगल धाव मिळते. या षटकातील अजूनही शेवटचा अंतिम एक चेंडू शेष आहे. धावा दापटला आपण पाहू शकाल 19, 5 बाद 19. शेवटच्या अंतिम चेंडूवर एक फटका येणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यामध्ये 2 फटके जे आले ते दिवाळे संघाचे दिवाळे काढले त्यांनी. आता एक फटका आला, एक जोरखस फटक्याची गरज आहे. नेरे टीमचा हा फलंदाज आहे, तो करेल का? स्ट्राईक एंडकडे आहे फलंदाज सुशांत गायकर. फार का शांत बसायला मी काही संत नाहीये. या संघटनेचा त्याला आता अध्यक्षपद घोषवावं लागेल, फटका मारावा लागेल. ओहो, काय बनणार रे? पायांच्या बूट चेक करा दादा, बूट चेक करा. कारण अगदी पायांचे बोट चेस्तारा चेंडू फेकलाय. मला वाटतं तिथं येस ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आहे का? पंच येतील आमच्या सोबत. वाईट साठी आहे, नो साठी ओव्हर स्टेपिंग. येस नंदू पाटील सर कळवे पैन तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहू शकाल. येस कुणीही बोलणार नाहीये, आपणही स्तब्ध राहूयात. शेवटचा अंतिम चेंडू होता. एकोणीस धावा दापटल्यावर सध्या तरी आहेत. या चेंडूची पडताळणी होतीये. येस थोडा वेळ घ्यायला हरकत नाही आता, कारण एक एक धाव महत्वाची आहे. एक धाव एखादा संघ पराभवाच्या छायेत देखील जाऊ शकतोय. नो चेंडू. येस उघडा डोळे पहा नीट. जरी पहाटेचे वाजले असतील 4:07 तरीही फ्री हिट मिळतोय. आणि हा चेंडू निर्णायक असेल, मॅच डिसाइडेड असू शकतोय. काय घडेल? अशांक साखरकर 20 धावा दापटल्यावर आपण पाहू शकाल. कालच्या पहिल्या रजनीमध्ये 17 धावा केवळ विजय करता होत्या वाकलन विपक्ष गोरसई, आणि त्या गोरसई संघाला सहज पटकावल्या होत्या. तो आता काय घडेल? एक अंतिम चेंडू सुशांत फुलटा चेंडू तेवढ्या ताकदीने तटवलं. एक धाव पूर्ण केली गेली. 17 नंबरची जर्सी फंबल झाली. घडलंय काय? आर्यन खारकर फंबल झालाय, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. 22 धावा दापटल्यावर आणि विजयासरी करायच्या आहेत 23 धावा. 24 चेंडू 23 धावा, 24 चेंडू 23 धावा लागलीच. मैदानाचा ताबा घ्या. 4 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. हे स्थळ संघ देखील पटकन यायचं आहे. अशांक साखरकरांनी सांगितलं होतं की आमच्या कर्णधारांना अगोदरच आम्हाला बजावून ठेवले सगळ्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही स्पर्धा सोडायची नाहीये. आणि म्हणून प्रचंड मोठा घाम गाळलाय, प्रचंड मोठी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच घाम गाळलाय त्यांनी, आणि त्यांना यश देखील तेवढ्याच प्रमाणात मिळतंय. परंतु नेरे विभागात, पनवेल विभागातील नेरा संघ देखील ताकदवर संघ आहे. त्यानं नाईट स्पर्धेमध्ये आत्ताच एक बक्षीस नोंदवलंय, एक ट्रॉफी जिंकली, आणि त्याची बॉडी लँग्वेज अगदी जबरदस्त आहे. याही परिस्थितीमध्ये हार मानायला तयार नाहीयेत.
जयेश लट आणि आदिल कुरेशी दोघांच्याही नावावर एक एक बाईक आहे. 24 नंबरची जर्सी परिधान करणारा आदिल, तर दुसऱ्या बाजूला जयेश लट. तर पहिला स्ट्रायकर गोलंदाज असेल नेरे संघाचा सुशांत, नाही आदित्य दिसतोय. येस, पहिल्या पॉवर षटकामध्ये कदाचित या जोडगुळीला फोडण्याकरता एक वेगळं अस्त्र वापरलं गेलंय कर्णधाराच्या माध्यमातून. येस, चायनीज अजूनही वाजतोय बघा, तो आवाज येतोय म्हणजे चायनीज वाले तिथं खवय्ये आहेत. हा, चक्र्या तर पाहिजेत, चक्रीशिवाय मजा आहे. हा, मोह ज्याला म्हणतात ना, लोक पैशाच्या मागे धावतात. प्रत्येकाला मोह असतो. या मोहापायी भले भले हो गेले, लयास गेले. जास्त काही बोलत नाही, नाही तर झोपेतून जागे होतील लोक. जाऊ द्या, विषय टॉपिक चेंज करू आपण. येस, तो नाही, तो का विषय नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा, तो विषयच नाही. येस, 24 चेंडू 23 धावांची गरज आहे. झेल 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 सुटलाय. हा झेल पकडला असता सोपा नव्हता म्हणे. आदित्य मस्कर म्हणून सांगतोय, आपल्या सिनियर खेळाडूचा नक्कीच रिस्पेक्ट करतोय. सोपा नव्हताच मुळीत, अगदी क्लोज किपिंग करतोय. यष्टीरक्षक आहे परेश मस्कर. आणखी एक डॉट चेंडू. वा, तुम्ही जर डॉट चेंडू फेकू शकता ना, आम्ही देखील तयार आहोत. उत्तराला उत्तर दिलं गेलंय. ईट का जवाब पत्थर से, वारंवार प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. एक धाव 2 चेंडूच्या मोबदल्यात. बॅल गोपडी सारखी फिरली आणि स्करलेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 24 नंबरची जर्सी ऑन फायर. इट्स अ बिग षटकार. षटकार फेकलाय. आदिल कुरेशी घायल करतोय. आदित्य मस्करला एकाच राशीतील हे 2 खेळाडू आहेत. इजाज कुरेशीला पाहिलं, मात्र आदिल कुरेशीला पाहिलं असेल आपण. ओहो, भन्नाड भन्नाड, सुपर्ब कमबॅक आहे. परेश मस्कर नक्की संरक्षित करतोय आपल्या गोलंदाजाला. आदिल कुरेशीला थांबवलंय. हार मारायला मुळी आम्ही आलोच नाहीये. नेरेकर देखील तेच सांगतायत. ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला फिरकावणार आणि जमीनला गुदगुल्या 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 करत बंदुकीतून निघालेली गोळी सुसाड वेग, सीमा रेषा फाडली गेली. चौकार. लाजवाब. बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या अफलातून खेळ आहे. आणखी एक ताकद दाखवली, नजाकत आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम. बॅट गोपली सारखी फिरली आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार चौकार चौकार. पहिल्याच षटकामध्ये मार पडला आदित्य मस्करला. तब्बल 14 धावा करकचून वसुली केली आहे. आदिल कुरेशी ऑन फायर. केवळ 9 धावांची गरज आहे. 18 चेंडू 9 धावा, 18 चेंडू 9 धावा. स्ट्राईक एंड केला आलाय.
जयेश लाट दुसरं षटक घेऊन आहे गोलंदाज सुशांत गायकर पहिला चेंडू फ्लर्निशा डिस्ट्रॉय अगदी जयेश लाट मैदानाच्या बाहेर दांडी 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 गुल जयेश लाट मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्याच्या जागेवर पवन खोंडाजी 3 षटका फेकलीत 11 धावा खर्च करत 7 विकेट मिळवणारा हा रायझिंग स्टार मैदानाकडे दाखल झालाय 47 नंबरची जर्सी आपण ऑन स्क्रीन त्याला पाहू शकाल विजयाकरता अजूनही करायची 9 धावा सुशांत मस्करनं कोंडी फोडली आहे परंतु याही परिस्थितीमध्ये हार मानायला सुशांत तयार नाही आहे जबरदस्त तेवढ्या ताकदीने फटका खेळलाय पवन कोंडाजीला माहिती आहे की मला काय करायचंय अगोदर डगआउट म्हणून इशारे होते फक्त आदिल कुरेशीला स्ट्राईक एंडवर आणायचं आहे आणि ही खासियत आहे ही मोठ्या स्पर्धेमध्ये कोणाला स्ट्राईक एंडकडे आणायचं कोणाला आणू नये कारण आत्ताच्या घडीला रील्सचा जमाना आहे दादा आता प्रत्येक जण घुटण्यात एक तमाशात एक षटकार मारण्याच्या आता 4-4 बॉल चेंडू डॉट होतात आणि 5व्या चेंडूवर विकेट गमावतात आणि मग प्रेशर क्रिएट होतो परंतु 47 नंबरची जी जर्सी आहे ना तिने अचूक घेतलं होतं आदिल कुरेशी स्ट्राईक एंडकडे आलाच पाहिजे कर्णधाराने तसा जड दम भरला होता भलेही बेसावत नाहीयेत आम्ही फुलटा चेंडू आदिल कुरेशीने तटवला चेंडू जोपर्यंत आदित्य मस्कर चेंडूला उचलेल फेकेल एक सिंगल धावाने फरक पडत नाहीये परंतु या धावा वाचवायला पाहिजे मोठे फटके मारण्यापासून सध्या तरी वंचित ठेवलाय येस इट्स वाईट डिलिव्हरी धावा धापटल्यावर पाहू शकाल आपण 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही 6 धावांची गरज आहे पवन कोंडाजी स्ट्राईक एंडकडे आहे सुशांत मस्कर करिता शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि नक्का समोरून चेंडू ठाठा बाय बाय गुड बाय करत नक्कीच कानाला सिट्टी देत ग्लोव्ज मध्ये विसावलाय यष्टीरक्षकाच्या ओहो इनसाइड आउटचा फटका फेकून दिलाय ओहो फिनिश पवन कोंडाजी पवन से बातें करने लगा चेंडू हवाई अल्लाह षटकार ज्यानं खऱ्या अर्थानं 3 चेंडू फेस केले एक षटकार फेकून सामना फिनिश केलाय आणि तो ठरलाय पवन उड़ता पवन हमने देखा था और वो है थल के 47 जर्सी पहनने वाले पवन कोंडाजी
सत्कार शुभम पाटील आणि प्रीतम पाटील, शुभम कदम आणि प्रीतम पाटील सरांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. या 2 दिवसामध्ये आम्हाला त्यांनी उत्कृष्ट अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये साथ दिली. समर्थ चषक 2026 मध्ये कोणत्याही प्रकारचा गालबोट न लावता या सामन्यांमध्ये नक्कीच एक वेगळं आयोजन नियोजनामध्ये खरंच त्याने 4 चांद लावले. म्हणून शुभम कदम सरांना विनंती करेन. खरं तर शुभम कदम साहेबांची टुर्नामेंट स्वतः त्यांनी ऑर्गनाईज केली, त्यामुळे त्यांना लवकर जावं लागतं रसायनीच्या अर्थात. तर मी शुभम कदम सरांना विनंती करेन आपण यावं. मुकुंदजी गावंड साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण शुभम कदम सरांचा यथोचित मान सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट निर्णय. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. क्रिकेटच्या मैदानावर खरं तर अंपायर हा खलनायक असतो, परंतु योग्य निर्णय देण्याकरता त्याला खलनायक व्हावंच लागतं. परंतु शुभम कदमची पावलं जेव्हा शुभ पडतात ना, तेव्हा ती स्पर्धा नक्कीच यशस्वी होते. हे आजवरचा इतिहास आहे. म्हणून शुभम कदम सरांचा यथोचित मान सन्मान अगदी मुकुंद गावंड आणि मित्रपरिवारच्या वतीने केला जातोय. दादा चला लवकर, सगळे 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 चला. 4 वाजून 20 मिनिटं. पियुष प्रचंड खुश. भेटू. येस. तदनंतर आम्ही विचार केला प्रीतम पाटील सर आमच्या सोबत जोडले गेलेत. दुसरे आमचे आदरणीय पंच यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. या आपण सर खूप चांगलं योगदान दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभम सर तुमच्या सोबत खरंच बरं वाटलं. रायगड जिल्हा पंच कमिटीचे सेक्रेटरी अर्थात प्रीतम पाटील सरांचा यथोचित मान सन्मान. पेंटचे दिग्गज पंच आमच्या सोबत सोडले गेलेत. राकेशजी केटी यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. माहिती उदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन प्रीतम पाटील सरांचा यथोचित मान सन्मान. त्यानंतर विलास कदम सर आपणही द्यावं. आपलाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपटे गावचे क्वालिफाईड पंच अर्थात MCA चे पंच विलास कदम सरांना विनंती आहे आपण समोर यावं. आपटे गावचे आणखी एक दिग्गज पंच MC पॅनलचे पंच आहेत, त्यांचाही यथोचित मान सन्मान करायला बघावे. खरंच खूप बरं वाटलं. काल देखील मोठा लॉट होता, आजही तेवढ्या ताकदीचा लॉट होता, पण एकही निर्णयाच्या विरोधात कोणी अपील केलं नाहीये. हे खूप चांगलं. ही तुमची यशाची पोचपावती आहे. तुमच्या पॅनलला खूप धन्यवाद देईन. आम्हालाही समालोचन करताना खूप बरं वाटतंय. यस. रायगड जिल्हा पंच असोसिएशनच्या वतीने हे दिग्गज पंच या स्पर्धेकरता स्पर्धाच मोठी आहे म्हणे. यस. विशाल पाटील सर मुळात रायगडच्या पंच असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत, तेही आमच्या सोबत आहेत आणि त्यांनाही धन्यवाद देईन. तर या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू पवन कोंडाची. यस. 1 षटक 1 धाव 2 विकेट्स 3 चेंडू फेस केले, 1 षटकार फेकला आणि सामना उद्ध्वस्त करत सुपर 6 मध्ये दमदार कामगिरी. समर्थ शतकाचे जे आयोजक आहेत ते सगळ्यांनी तिथे थांबायचं आहे. आणि पवन कोंडाची. यस. आपण लागलीच या, आम्हालाही जायचंय. दादा पहिली गाडी पकडायची आहे, पनवेलला जावायचं आहे, नाही तर खरं सांगतोय कामावर ठेवायचा नाही तो प्रिन्सिपल आम्हाला. यस. RPL मध्ये देखील एक जबरदस्त कामगिरी करणारा पवन कोंडाची. कल हमने पवन केने को देखा था. शेवटची मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आजही इतिहास तोच आहे, फक्त नाव वेगळं आहे. एका बाजूला गोरसईचा संघ होता पवन केने, आता मात्र आहे थळ संघाचा पवन कोंडाची आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पवन कोंडाची. बॅक टू बॅक 2 अगदी मोक्याच्या मोमेंटला पवन नावाच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करून आपल्या संघाला सुपर 6 मध्ये फेरी मारली. पवन कसं वाटतंय संघाला? नक्कीच बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच आहे, परंतु ऐन मोमेंट मध्ये संघाला खरं तर नेरे संघाचा सारखा तगडा प्रतिस्पर्धी होता. अगोदरच आय्यांशी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्णधारानं सज्जड दम भरला होता. काही झालं तरी स्पर्धा जिंकायची आहे. काय सांगू शकशील? काही नाही, प्रत्येक टीम इथं जिंकण्यासाठीच येते. त्यांचाही खेळ चांगला झाला अगोदरच्या मॅचला, आता आमचा खेळ चांगला झाला, त्याच्यामुळे